हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे अर्धवट उघडलेलं दार. मुंबई. रात्रीचे 10 वाजले होते. सी लिंकवरून गाड्या वेगाने सरकत होत्या. शहराची लाईट समुद्राच्या लाटांवर चमकत होत्या. आयुषी, वय 27, एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर. दिवसभराच्या मीटिंग्सनंतर ती थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही ती शालीन स्मित होती, जी तिच्या क्लायंट्सना मोहवून टाकायची. त्या दिवशी ऑफिसहून निघताना तिच्या लिफ्टमध्ये पहिल्यांदा सामना झाला आर्यन देशमुख. उंच-बांधा, सुटसुटीत, थोडंसं बारीक दाढीचं अस्तर आणि डोळ्यात कुठेतरी गडद रहस्य दडलेलं. त्याने फक्त हलकंसं मान हलवून हाय म्हटलं. आयुषीनेही स्मित करून प्रतिसाद दिला. लिफ्ट 14व्या मजल्यावर थांबली आणि तो बाहेर पडला. ती 17व्या मजल्यावर गेली. दोघं एकाच टॉवरमध्ये राहत होते, पण आधी कधी भेट झाली नव्हती. त्या रात्री 11च्या सुमारास आयुषी बाल्कनीत कॉफी पीत होती. समोरच्या फ्लॅटचं दार अर्धवट उघडं होतं. मंद पिवळसर लाईट बाहेर पडत होती. तिनं सहज नजरेनं तिकडं पाहिलं. आर्यनचाच फ्लॅट. दार अर्धवट उघडं असणं असामान्य होतं. ती क्षणभर विचारात पडली. कुणी आत आहे का? काही प्रॉब्लेम आहे का? तितक्यात दार हळूहळू बंद झालं. दुसऱ्या दिवशी लिफ्टमध्ये दोघे पुन्हा एकत्र आले. आर्यनने विचारलं, काल रात्री तुम्ही जाग्या होत्या ना? मी पाहिलं तुम्ही बाल्कनीत होतात. आयुषी थोडी दचकली, पण हसून म्हणाली, हो, पण तुमचं दार अर्धवट उघडं का होतं? तो क्षणभर शांत राहिला. कधी कधी काही दारे बंद करायची इच्छा होत नाही, तो हळू आवाजात म्हणाला. त्या वाक्यात काहीतरी डबल मिनिंग होतं, जे आयुषीच्या मनात घर करून गेलं. काही दिवसांनी पावसाळ्याच्या एका संध्याकाळी आर्यनने तिला मेसेज केला, कॉफी प्यायला येशील? ती थोडी विचारात पडली, पण मग हो लिहून पाठवलं. त्याच्या फ्लॅटमध्ये मंद लाईट, सुगंधी अगरबत्तीचा वास आणि कोपऱ्यात हलकी जॅझ म्युझिक वाजत होती. कॉफी पिताना त्याने तिच्या डोळ्यात बघून विचारलं, तुला कधी असं वाटतं का की काही लोक आपल्या आयुष्यात अचानक येतात आणि सगळं बदलून टाकतात? आयुषीने कप ओठांवर नेला, मग पण उत्तर दिलं नाही. त्या क्षणी तिला त्याच्यातलं रहस्य आणि आकर्षण दोन्ही जाणवत होतं. हळूहळू दोघांच्या भेटी वाढल्या. कधी कॉफी, कधी डिनर, कधी लिफ्टमध्ये 2 मिनिटांची नजरभेट. पण एक गोष्ट स्पष्ट होती. आर्यनबद्दल बरीच माहिती आयुषीला माहीत नव्हती. तो काय करतो, दिवसभर कुठे असतो, रात्री कधी कधी उशिरा का घरी येतो आणि कधी कधी त्या अर्धवट उघड्या दरवाजामागे काय घडतं? एकदा आयुषीच्या फ्लॅटमध्ये लाईट गेली. ती घाबरली नाही, पण अस्वस्थ झाली. आर्यनने तिला मेसेज केला, तुला हवं असेल तर माझ्याकडे ये. ती आली. तो एका सिंगल सोफ्यावर बसला होता आणि खिडकीबाहेर वीज चमकत होती. ती त्याच्या जवळ बसली. हाताला हात लागला. त्याने तिचा हात हलकासा धरला. त्या स्पर्शात एकाच वेळी सुरक्षितता, उत्कंठा आणि डबल मिनिंगची हळूवार लहर होती. एके रात्री तिने ठरवलं की ती त्याच्या फ्लॅटमध्ये जाईल आणि सगळं जाणून घेईल. ती गेली, पण दार बंद होतं. तितक्यात मागून आवाज आला, आयुषी, काही शोधतेस का? आर्यन हसत होता, पण त्याच्या नजरेत एक अस्वस्थ शांतता होती. त्या रात्री पाऊस इतका जोरात होता की खिडकीच्या काचेवर पाण्याचे थेंब जोरजोराने आपटत होते. आयुषीने तिचा फोन चार्जिंगला लावला.
पण विचार मात्र आर्यनकडेच होता. गेल्या काही आठवड्यांपासून त्याच्या वागण्यात एक विचित्र बदल जाणवत होता. कधी तो अचानक गायब व्हायचा, कधी उशिरा रात्री घरी यायचा आणि कधी त्याच्या फ्लॅटचं दार अर्धवट उघडं ठेवून संगीत लावून बसायचा. त्या दिवशी रात्री 11च्या सुमारास तिने पुन्हा ते पाहिलं. दार अर्धवट उघडं. मंद पिवळा प्रकाश बाहेर पडत होता. मनातली भीती आणि कुतूहल एकाच वेळी जागं झालं. आयुषीने ठरवलं, आज मी आत जाऊन पाहणार. तिने हळूच दार ढकललं. आत मंद प्रकाशात एक टेबलावर कॉफीचा कप, काही फोटो आणि एक नोटबुक होतं. पण आर्यन कुठेच नव्हता. तिने नोटबुक उघडलं. पहिल्या पानावर लिहिलं होतं, काही दार बंद केली तर कहाणी तिथेच संपते, पण काही दार उघडली तर कहाणी नवी सुरू होते. आयुषीच्या पाठीवर शिरशिरी आली. ती पानं उलटवू लागली, पण तितक्यात पाठीमागून आवाज आला, कोणी परवानगी दिली तुला आत येण्यासाठी? आर्यन दाराजवळ उभा होता. पावसामुळे त्याचा शर्ट पूर्ण भिजलेला आणि नजरेत एक विचित्र राग, आकर्षणाचं मिश्रण. आर्यनने तिला बसायला सांगितलं. माझ्याबद्दल तुला जितकं कमी माहीत आहे तेवढंच चांगलं आहे आयुषी, तो म्हणाला. ती शांत बसली, पण डोळ्यात प्रश्न होते. तो पुढे म्हणाला, ती दार अर्धवट उघडी राहतात, कारण मी ती पूर्णपणे बंद करू शकत नाही. माझा भूतकाळ अजूनही त्या दारामागे जिवंत आहे. थोड्या वेळाने त्याने एक फोटो तिच्या हातात दिला. त्यात एक तरुणी मुलगी हसत होती. केस उडत होते, डोळ्यात वेडं प्रेम. ही माझी पत्नी होती. 3 वर्षापूर्वी एका अपघातात गेली. आयुषी निशब्द झाली. त्या रात्रीनंतर दोघांचे संभाषण जास्त वैयक्तिक झाले. आर्यनच्या डोळ्यातलं ओझं, त्याच्या स्पर्शातली कोमलता आणि अधूनमधून जाणवणारं शारीरिक आकर्षण, आयुषीला ते थांबवता येत नव्हतं. एका पावसाळी संध्याकाळी ती त्याच्या फ्लॅटमध्ये कॉफी पीत बसली होती. वीज चमकली, आवाज झाला आणि क्षणभर ती त्याच्याकडे ओढली गेली. त्याने तिच्या गालावर हात ठेवला आणि मग ओठ हलकेच तिच्या ओठांना स्पर्शून गेले. तो चुंबन शांत होतं, पण त्यात एक दबलेली तळमळ होती. एके रात्री जेव्हा ती त्याच्याकडे होती, अचानक दरवाजावर जोरात टकटक झाली. आर्यनने घाईघाईत लाईट बंद केली आणि तिला किचनकडे ढकललं. दार उघडलं तेव्हा 2 अनोळखी माणसं उभी होती. एकाने कठोर आवाजात विचारलं, जे काही तुझ्याकडे आहे ते परत दे, नाहीतर. आयुषीने किचनमधून हे सगळं ऐकलं. तिच्या मनात प्रश्नांची वादळं उठली. आर्यन नेमका कोण? त्याच्या भूतकाळात फक्त पत्नीचा मृत्यू आहे का, की अजून काही गडद रहस्य? काही दिवसांनी तिने त्याला स्पष्ट विचारलं, आर्यन, मी तुझ्या आयुष्यात आहे का, फक्त तुझ्या आठवणीतल्या जागा भरण्यासाठी? तो तिच्याकडे पाहत म्हणाला, तू माझ्या आयुष्यातली ती दार आहेस जी मला पुन्हा उघडायची हिंमत देते. त्या रात्री त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. बाहेर पाऊस कोसळत होता, पण आत त्यांचे श्वास, स्पर्श आणि एक अव्यक्त वचन मिसळून गेले होते. शेवटी एक दिवस आर्यनने ते अर्धवट दार पूर्ण उघडलं. आत एक खोली, भिंतीवर पत्नीचे फोटो, तिच्या वस्तू आणि टेबलावर एक पत्र. तो म्हणाला, हे दार मी कधीच बंद केलं नाही, कारण मला वाटत होतं की जर मी ते केलं तर मी तिची आठवण विसरेन. पण आता मला कळतंय, काही दार पूर्ण उघडली की भूतकाळाला जागा मिळते आणि वर्तमान जिवंत होतं. त्या क्षणी आयुषीला जाणवलं की तिच्यासाठी हे नातं फक्त प्रणय नव्हतं, ते एक नवीन सुरुवात होती. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.